आणि हे आंदोलन जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीचं आपण करू। तात्काळ आपण गाड्या सोडूया ही विनंती आहे आंदोलकांच्या वतीनं करतोय। साखर सम्राटाच्या विरोधामध्ये आज जन आक्रोश ऊस उत्पादक शेतकरी जे आज रस्त्यावरती उतरलेला आहे त्या हक्काच्या मागणीकरता कमीत कमी शेतकऱ्याला पहिले उचल म्हणून 3000 रुपये भाव द्यावा आणि शेवटचा 4000 रुपये शेतकऱ्याची मागणी आहे आणि ती कारखानदारांनी या सर्वांनी द्यावा अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे। आणि आताच भाईनं सांगितल्याप्रमाणे या सर्व साखर सम्राटाची एक बैठक झाली। त्या बैठकीने जिने सर्वांनी एक विचार केला की शेतकऱ्याला भाव द्यायचा नाही, पण आम्ही मात्र एक शेतकरी इशिला पेटलेला आहे। शेतकरी भाव घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। लक्षात ठेवा की आता येणाऱ्या भविष्यामध्ये काळामध्ये शेतकऱ्याचा भाव नाही दिला तर भविष्यामध्ये सर्व शेतकऱ्याच्या जीवावरती शेतकऱ्याचं सर्वात मोठं आंदोलन इथला राजकीय पुढऱ्याचा कुठलाही प्रकारचा कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही। लक्षात ठेवा आम्ही ते कार्यक्रम उधळून लावू म्हणून शेतकऱ्याचा साखर सम्राटांनी भाव जाहीर करावा जेणेकरून शेतकरी सुखी समाधानी होईल लक्षात असावं। असं म्हणजे आपल्या ह्या माजलगाव मतदारसंघाचं नेतृत्व करणारे आमदार सध्या साखर संचालक म्हणून उपसंचालक उपाध्यक्ष देखील आहेत। त्यांनी सगळ्याची बैठक घेऊन सगळ्या कारखानदारांना सांगून त्यांनी स्वतः पहिल्यांदा भाव जाहीर करावा अशी देखील आपल्या शेतकऱ्याची अपेक्षा लक्षात ठेवावी ही माहिती आमची जी कालची आमची बैठक झाली तहसील कार्यालयामध्ये त्या बैठकीमध्ये त्याने भावाचं आम्हाला सांगितलं की 2500 हे 2480 ते 85 असा त्यांनी भाव आम्हाला देऊ म्हणून त्यांनी सांगितलं। ते आम्हाला भाव मान्य नाही आहे म्हणून आमची ती बैठक निष्फळ ठरली आहे। उसाला भाव 3000 रुपये पहिले आम्हाला एक पहिला हप्ता 3000 रुपये आणि शेवट आम्हाला शेतकऱ्याला 4000 रुपये द्यावा अशी आमची एकमुखी शेतकऱ्याची मागणी आहे। त्यामध्ये 2 सहकारी, एक खाजगी मोठा कारखाना आहे आणि 3-4 गुळाचे पावडरचे युनिट आहेत। या सगळ्यांना मिळून शेतकऱ्याचा भाव द्यायचा नाही असं ठरवलंय। त्यांनी सगळ्याची बैठक झाली आणि त्यांनी भाव कमी द्यायचा म्हणून ठरवलंय। म्हणून आपल्या शेतकऱ्याचं बी आपण जागा झाला पाहिजे आणि शेतकरी रस्त्यावर आला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी ठरवलंय की आम्हाला भाव जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही बी आंदोलन करणार आहेत असं ठरवलंय। म्हणून शेतकरी जे आता पेटलेला आहे आणि या सगळे साखर कारखान्यांनी भाव जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत शेतकरी जर लढ्यात आला तर भाव 100% मिळणार आहे। आणि आज सांगतो तुम्हाला माजलगाव सहकारी साखर कारखान्याला आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिलाय। कशाचा पुरस्कार आहे? त्यांनी पैसे देऊन पुरस्कार घेतला। हा काय शेतकरी नागावला म्हणून कमी भाव दिला म्हणून पुरस्कार आहे का? शेतकऱ्याचे कारखाने त्यांनी आमच्या शेअर्सवर मोठे झालेले कारखाने त्यांनी गिळकृत केलेत आणि त्या कारखान्याला पुरस्कार घेतलाय की त्यांनी कर्जाचा डोंगर जास्त केलाय कारखान्यावर, ह्याच्यासाठी त्यांना पुरस्कार दिलाय। या सगळ्या गोष्टीचा आज जोखालेखा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा हा लढा शेतकरी लढवणार आहे आणि भाव मिळून घेतल्याशिवाय राहणार नाही।